नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी भाषेचा अभ्यास करणार आहोत आणि व्याकरणाचा पहिला घटक बघणार आहोत, तो म्हणजे शब्दांच्या जाती। हा घटक तुम्ही लहान इयत्तेपासून शिकत आलेले आहात, त्याच्यामुळे तुमच्या ओळखीचा आहे आणि खूप सोपा आहे। चला तर मग बघूया शब्दांच्या जाती। मराठी भाषेमध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत। या शब्दांच्या जातीचे प्रमुख 2 प्रकार आहेत। एक म्हणजे विकारी शब्दांच्या जाती आणि दुसरा अविकारी शब्दांच्या जाती। यात विकारी शब्द कशाला म्हणतात किंवा विकारी शब्दांच्या जाती कोणाला म्हणतात, तर लिंग, वचन, काळ आणि विभक्तीनुसार ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होतो त्यांना याचा विकार जडतो, त्याला आपण काय म्हणतो, विकारी शब्द। आणि अविकारी शब्द म्हणजे काय किंवा अविकारी शब्दांच्या जाती म्हणजे काय की लिंग, वचन, काळ, विभक्ती नुसार ज्या शब्दांमध्ये कोणताही बदल होत नाही, त्यांना याचा विकार जडत नाही, त्याला आपण काय म्हणतो, अविकारी शब्दांच्या जाती। त्याला अजून 2 शब्द आहेत, सव्यय, ज्यांचा व्यय होतो ते सव्यय म्हणजे विकारी शब्द, आणि अव्यय म्हणजे ज्यांचा व्यय होत नाही, ज्यांच्यात कोणताही बदल होत नाही, त्यांना आपण म्हणतो अव्यय। ठीक आहे। मग विकारी शब्दांच्या 4 जाती पहिल्या आहेत, त्या म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। या पहिल्या 4 जाती विकारी शब्दांच्या जाती आहेत, कारण लिंग, वचन, काळ, विभक्तीनुसार त्यांच्या मूळ रूपात काय होतो, बदल होतो, म्हणून त्यांना आपण म्हणतो विकारी शब्दांच्या जाती। आणि अविकारी शब्दांच्या 4 जाती कोणत्या आहेत, पहिलं क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। हे 4ही अव्यय म्हणजे अविकारी शब्दांच्या 4 जाती आहेत, कारण त्यांच्यामध्ये लिंग, वचन, काळ, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, अव्यय। ठीक आहे। चला तर मग आता क्रमाने आपण बघूया शब्दांच्या 8 जाती। विद्यार्थी मित्रांनो, विकारी शब्दांची पहिली जात आहे ती म्हणजे नाम। नाम कशाला म्हणतात किंवा नामाची व्याख्या काय आहे ती प्रथम बघूया। कोणतीही वस्तू, व्यक्ती, प्राणी, स्थान, ठिकाण आणि मनाचे भाव किंवा गुण यांना जे नाव दिलं जातं त्याला आपण काय म्हणतो, नाम असं म्हणतो। ही झाली नामाची व्याख्या। या जगात प्रत्येक वस्तू, व्यक्ती, स्थान, ठिकाण याला आपण काहीतरी नाव देत असतो। हे जे नाव दिलं जातं त्यालाच आपण काय म्हणतो, नाम असं म्हणतो। ठीक आहे। जसं की उदाहरणार्थ बघूया आपण, शहर आहे, देश आहे, गाव आहे, हिमालय, भगवद्गीता, अर्जुन, श्रीकृष्ण किंवा गोदावरी, गंगा, हे सगळे काय आहेत, नाम आहेत। कोणत्या ना कोणत्या वस्तू, व्यक्ती, प्राणीला दिलेलं ते काय आहे, नाम आहे असं आपण म्हणतो। नामाचे जे आहेत ते मुख्य 3 प्रकार आहेत। नामाचा पहिला प्रकार आहे सामान्य नाम। एकाच जातीतील पदार्थामध्ये असलेल्या समान गुणधर्मांमुळे त्यांना आपण जे एक सर्वसामान्य असं नाव देतो त्यास आपण म्हणतो सामान्य नाम। ठीक आहे। कोणत्याही पदार्थामध्ये, वस्तूमध्ये असलेल्या समान गुणधर्मामुळे आपण त्याला एका नावाने आवाज देतो, एक नाव देतो, त्याला म्हणतात सामान्य नाम। सामान्य नामाची उदाहरणं कोणती आहेत, तर शिक्षक, विद्यार्थी, शाळा, शहर, देश, नदी, पर्वत, राज्य, पुस्तक, झाड, पक्षी, प्राणी, हे सर्व काय आहेत, सामान्य नामाची उदाहरणं आहेत। एकाच जातीतील समान गुणधर्मामुळे आपण एक नाव देतो ते म्हणजे सामान्य नाम। जसं की बघा, शाळेत जाणारा, ज्ञानाचे धडे घेणारा, शिस्तीचं पालन करणारा असा जो असतो त्याला आपण काय म्हणतो, विद्यार्थी, या एका नावाने आवाज देतो।
तो असतो विद्यार्थी, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? सामान्य नाम. नामाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विशेष नाम. विशेष नामाची व्याख्या बघूया आधी. कोणतीही वस्तू, व्यक्ती, प्राणी, स्थान, ठिकाण यांना आपण जे एक विशेष नाम देतो की ज्यामुळे त्या वस्तू, व्यक्ती, प्राण्याची ओळख होते, त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम असं म्हणतो. ठीक आहे. जसं हिमालय, गोदावरी, गंगा, महाराष्ट्र, भारत, भगवद्गीता, कुराण, बायबल हे सगळे काय आहेत? विशेष नामाची उदाहरणं आहेत. कृष्ण, अर्जुन. नामाचा तिसरा प्रकार बघूया, तो म्हणजे भाववाचक नाम. भाववाचक नामाची व्याख्या बघूया आधी. भाववाचक नाम म्हणजे काय? कोणतीही वस्तू, व्यक्ती, प्राणी, स्थान, ठिकाण यांच्या अंगी जो गुण असतो, जो भाव असतो, त्याला आपण जे नाव देतो त्याला काय म्हणतात? भाववाचक नाम असं म्हणतात. कोणत्याही वस्तू, व्यक्ती, प्राणीच्या गुणाला दिलेलं नाव ते म्हणजे काय आहे? भाववाचक नाम आहे. ठीक आहे. जसे की ज्याचे उदाहरणं बघूया आपण. सौंदर्य, चातुर्य, बुद्धिमत्ता, मानवता, दया, प्रार्थना हे सगळे काय आहेत? भाववाचक नामाची काय आहेत? उदाहरणं आहेत. दुष्टपणा, चांगुलपणा हे पण त्याच्यात येणार आहे. ठीक आहे. त्याची उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. तर शब्दांची ही पहिली जात आहे, ती म्हणजे नाम. आणि नामाचे 3 प्रकार आपण आज उदाहरणासहित पाहिलेले आहेत. ते तुमच्या लक्षात आले. ठीक आहे. आता आपण पुढची शब्दाची जात बघूया. दुसरी विकारी शब्दांची दुसरी जात ती म्हणजे